या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूया. जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे, अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये हे सुरू आहे. ही लाच आहे. 5 कोटी रुपये ही लाच आहे. मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही. आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे. त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल. निधी वाटपावरून भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापूर्वी पगारी नेते संजय राऊत यांनी जरा आरशामध्ये बघितलं पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं. तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती. मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही. त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही. हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव आहे म्हणावं लागेल. नवनिर्वाचित बरोबर आहे ना. आता जुने मी आमदार आहे. आता माझा निधी इतका पाठीमागे दिलेला आहे, तिचा अजून उडवा अजून संपलेला नाही. तर नवीन आमदार साहजिक आहे, नवीन आमदारांना थोडं ते मिळालं पाहिजे. तर नवीन आमदारांचा हक्क आहे, ते पण आमचे सहकारी त्यांना नवीन आहेत. आता मागचे आम्ही इतके गेल्या वर्षी मंजूर करून ठेवलेत. आम्ही 5 वर्ष रोज उद्घाटन केली तरी ते अजून हे दिवस कमी पडतील आम्हाला. इतकी कामं आम्ही मंजूर करून ठेवलेली आहेत.